नाशिकचे प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक यांनी एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी सामान्य जनतेचं काही खरं नाही एक सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित हलकी फुलकी खास कविता सादर केली आहे। पाहूयात। बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या घटनेमुळे खरं तर महाराष्ट्र हा हादरून गेलेला आहे आणि अशातच होळीचा हा सण देखील आलेला आहे आणि यावरच सामाजिक भान राखत भाष्य करणारी एक कविता नाशिकचे प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक सर यांनी केलेली आहेत। माझ्यासोबत सर आहेत। सर, काय नक्की या कवितेतून तुम्ही मांडलेलं आहे? वसंत हा ऋतूंचा राजा असतो तर होळी ही रंगांची सम्राज्ञी मानली जाते। परंतु आज सामाजिक वास्तव जर बघितलं आणि त्यातल्या त्यात बीडमधला जो प्रकार पाहतो तर ते मनाला धक्का देणारी गोष्ट घडते। तेव्हा माझ्यातला संवेदनशील कवी लिहून जातो, देशामध्ये जिथे तिथे खेळली जाते होळी, अरे देशामध्ये जिथे तिथे खेळली जाते होळी, कुणी मारतं बोंबा तर कुणी खातं पोळी, कुणी मारतं बोंबा तर कुणी खातं पोळी। प्रत्येकाच्या होळीचे वेगळे असतात रंग, प्रत्येकाच्या होळीचे वेगळे असतात रंग, पांढरे असले बगळे तरी ढंग वेगळे असतात, पांढरे असले बगळे तरी ढंग वेगळे असतात। बीडमधल्या होळीचे कुटील सारे रंग, बीडमधल्या होळीचे कुटील सारे रंग, कार्यकर्त्यांना वाचवण्यात राजकारणी दंग, कार्यकर्त्यांना वाचवण्यात राजकारणी दंग। जाती आणि पातीचे शिंपडताना रंग, जाती आणि पातींचे शिंपडताना रंग, किती झाकलं तरी उघडं पडत असतं व्यंग, किती झाकलं तरी उघडं पडत असतं व्यंग। येतो तिथल्या राखेला रक्ताचाच वास, येतो तिथल्या राखेला रक्ताचाच वास, कोणी कसा पळविला नैवेद्याचा घास, कोणी कसा पळविला नैवेद्याचा घास। राखेसाठी कोण तिथं कसं खेळलं होळी, राखेसाठी कोण तिथं कसं खेळलं होळी। मस्साजोगच्या सरपंचाचं किती घेतले बळी, मस्साजोगच्या सरपंचाचं किती घेतले बळी। गुन्हेगारांसोबत होळी खेळण्यात दंग, गुन्हेगारांसोबत होळी खेळण्यात दंग, कर्तव्यात खाकीचाही किती ढवळाला रंग, कर्तव्यात खाकीचाही किती ढवळाला रंग। कोण कोण तिथं कसे खेळत आले होळी, कोण कोण कसे तिथे खेळत आले होळी। कोण बनले आका तर कोणी घेतले बळी, कोण बनले आका तर कोणी घेतले बळी। होळीभोवती शिमग्याची एवढी सोंग नाचली, भोवती शिमग्याची एवढी सोंग नाचली, परळीच्या वैजनाथा तुला कशी नाही दिसली, परळीच्या वैजनाथा तुला कशी नाही दिसली। बारोमास सुरू होती तिथे धूळवड, बारोमास सुरू होते तिथे धूळवड, गोवऱ्या जळून गेल्या तरी जळत आहे खोड, गोवऱ्या जळून गेल्या तरी जळत आहे खोड। माणुसकीचा खरंच उडत चालला आहे रंग, माणुसकीचा खरंच उडत चालला आहे रंग। अरे विकारांची जाळून होळी, अरे विकारांची करून होळी, वाटू विचारांचे रंग, विकारांची करून होळी, वाटू विचारांचे रंग, वाटू विचारांचे रंग। आता या कवितेतूनच सर खूप काही बोलून हे गेलेले आहेत। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।